श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा थेट संदेश भक्तांसाठी. स्वामी म्हणतात, आजचा हा संदेश खूप वेगळा आहे, कारण आज तुम्ही प्रश्न विचारणार आहात आणि उत्तर देणार आहेत मी. हो भक्तांनो, अनेक दिवसांपासून तुमच्या मनात काही प्रश्न आहेत. माझं दुःख कधी संपेल? माझ्या घरात सुख कधी येईल? मला पैसा कधी मिळेल? माझ्या प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचतायत का? स्वामी माझ्यासोबत आहेत का? माझ्या आयुष्यात इतके संकट का आहेत? आज या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वामी तुम्हाला देणार आहेत. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका आणि सुरुवात करण्यापूर्वी श्रद्धेने कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमचा प्रश्न, स्वामी माझ्या आयुष्यात इतके दुःख का आहे? तर स्वामींचं उत्तर ऐका. बाळा, सोने जेव्हा अग्नीत तापते तेव्हाच ते शुद्ध होते. तसंच माणसाचं आयुष्य असतं. संकटे तुला तोडण्यासाठी नाहीत, तर तुला मजबूत बनवण्यासाठी आहेत. तू आज जे दुःख सहन करतो आहेस ते उद्याच्या मोठ्या आनंदाची तयारी आहे. विश्वास ठेव, मी तुझ्या प्रत्येक अश्रूकडे पाहतो आहे. तू एकटा नाहीस. दुसरा प्रश्न, स्वामी माझ्या घरात पैसा का टिकत नाही? स्वामींचे उत्तर, ज्या घरात राग, अपमान, भांडण आणि नकारात्मकता असते तिथे लक्ष्मी जास्त काळ राहत नाही. घरात प्रेम वाढव, मोठ्यांचा आदर कर, अन्नाचा अपमान करू नकोस, दान करायला शिक आणि सर्वात महत्त्वाचं, पैशाचा गर्व करू नकोस. लक्ष्मी नम्र लोकांकडेच टिकते. प्रश्न तिसरा, स्वामी माझं नशीब कधी बदलेल? स्वामींचं उत्तर, बाळा, रात्र कितीही काळी असली तरी सकाळ होतेच. तसंच तुझ्या आयुष्यातही प्रकाश येणार आहे. पण त्यासाठी श्रद्धा सोडू नकोस. अनेक लोक संकटात देव सोडतात आणि अनेक लोक संकटामुळे देवाजवळ येतात. तू दुसऱ्या प्रकारात राहा, कारण जो भक्त संकटातही माझं नाव घेतो त्याचा हात मी कधीच सोडत नाही. प्रश्न चौथा, स्वामी माझ्या प्रार्थना तुमच्यापर्यंत पोहोचतात का? स्वामींचे उत्तर, तुझ्या डोळ्यातून पडलेला प्रत्येक अश्रू मला दिसतो बाळा. तुझ्या मनातील प्रत्येक वेदना मला समजते. तू जेव्हा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणतोस तेव्हा तुझा आवाज थेट माझ्यापर्यंत पोहोचतो. देवाला मोठ्या आवाजात हाक मारण्याची गरज नसते. मनातून केलेली प्रार्थना सर्वात शक्तिशाली असते. प्रश्न पाचवा, स्वामी माझ्यावर इतक्या परीक्षा का येतात? स्वामींचे उत्तर, कारण तू कमजोर नाहीस. जी व्यक्ती मोठं काही मिळवणार असते तिची परीक्षा मोठी असते. लक्षात ठेव, वादळ नेहमी मजबूत झाडांचीच परीक्षा घेतं. तुझ्या आयुष्यातील संघर्ष तुला महान बनवत आहेत. हार मानू नकोस. प्रश्न सहावा, स्वामी मला सतत भीती वाटते. स्वामींचं उत्तर, भीती तेव्हाच निर्माण होते जेव्हा माणूस स्वतःला एकटा समजतो. पण तू एकटा नाहीस. मी तुझ्या सोबत आहे. फक्त रोज सकाळी उठून विश्वासाने म्हण, भिवू नकोस, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. तुझी भीती हळूहळू संपेल. प्रश्न सातवा, स्वामी
मला यश का मिळत नाही? स्वामींचे उत्तर, यश मिळवण्यासाठी फक्त इच्छा पुरेशी नसते. संयम, मेहनत आणि योग्य वेळही आवश्यक असते. बी पेरल्यावर लगेच फळ मिळत नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. तसंच तुझ्या आयुष्यातही आहे. तू मेहनत करत राहा. योग्य वेळ आली की तुला यश नक्की मिळेल. प्रश्न 8. स्वामी, लोक माझा अपमान करतात. स्वामींचे उत्तर, बाळा, लोकांच्या शब्दामुळे स्वतःची किंमत कमी करू नकोस. हिरा चिखलात पडला तरी त्याची किंमत कमी होत नाही. तसंच तू आहेस. तुझी किंमत तुला ओळखावी लागेल. जग काय बोलतंय याकडे लक्ष देऊ नकोस. मी तुझ्या मनाकडे पाहतो. प्रश्न 9. स्वामी, माझं मन खूप अस्वस्थ असतं. स्वामींचे उत्तर, बाळा, कारण तू खूप विचार करतोस. भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता सोड. वर्तमानात जगायला शिक. दररोज थोडा वेळ शांत बस. माझं नामस्मरण कर. मन शांत होईल. प्रश्न 11. स्वामी, माझ्या घरात सुख कधी येईल? स्वामींचे उत्तर, सुख बाहेर शोधू नकोस. सुख मनात असतं. ज्या घरात प्रेम असतं, समाधान असतं, देवाचं नाव असतं, ते घर आधीपासून श्रीमंत असतं. तरीही विश्वास ठेव, तुझ्या घरात आनंदाचे दिवस खूप जवळ आले आहेत. प्रश्न 11. स्वामी, मला खूप रडू येतं. स्वामींचे उत्तर, बाळा, रडणं कमजोरी नाही. कधी कधी अश्रू मन हलकं करतात. पण कायम दुःखात राहू नकोस. कारण तुझ्या आयुष्यात अजून खूप सुंदर क्षण येणार आहेत. विश्वास ठेव. प्रश्न 12. स्वामी, माझं कोणी ऐकत नाही. स्वामींचे उत्तर, जगाने ऐकलं नाही तरी मी ऐकतो आहे बाळा. तू शांतपणे माझ्यासमोर बस. तुझ्या मनातील सगळं बोल. मी तुझं ऐकतो आहे आणि योग्य वेळ आल्यावर तुला मार्गही दाखवतो. प्रश्न 3. स्वामी, माझे शत्रू वाढत आहेत. स्वामींचे उत्तर, जिथे प्रकाश असतो तिथे सावलीही असते. तू चांगलं काम करतोयस म्हणून काही लोक तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेव, सत्याला कोणाची भीती नसते. वाईट लोकांपेक्षा स्वतःच्या मनाला जिंक. प्रश्न 14. स्वामी, मला सतत अपयश येतं. स्वामींचे उत्तर, अपयश म्हणजे शेवट नाही. अपयश म्हणजे नवीन शिकवण. जो पडून पुन्हा उठतो तोच खरा विजेता असतो. हार मानणारा माणूसच खऱ्या अर्थाने हरतो. प्रश्न 15. स्वामी, तुम्ही खरंच माझ्या सोबत आहात का? स्वामींचे उत्तर, बाळा, जेव्हा सगळे तुझ्यापासून दूर गेले होते तेव्हाही मी तुझ्यासोबत होतो. जेव्हा तू रडत होतास तेव्हाही मी तुझ्याजवळ होतो आणि पुढेही राहणार आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या प्रिय भक्तांनो, जीवनात कितीही अंधार असला तरी आशा सोडू नका. कारण छोटासा दिवाही मोठा अंधार दूर करू शकतो. तसंच श्रद्धा तुमचं आयुष्य बदलू शकते. रोज सकाळी आणि रात्री माझं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुमचं रक्षण करेल. बाळांनो, कधीही हार मानू नका. आई-वडिलांचा आदर करा. गरिबांना मदत करा. राग कमी करा आणि देवावर विश्वास ठेवा. जर तुम्हालाही स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
श्री स्वामी समर्थ.